श्री गुरुदेव दत्त. आज श्री गुरुपौर्णिमा, अत्यंत आनंदाचा असा दिवस. आणि सकाळपासून बरेच भक्त मंडळी आमच्याकडे येत होते, दर्शन घेत होते, बोलत होते. आतापर्यंत अगदी प्रवचन सुरू होण्याच्या थोडस आधी पर्यंत भक्त आले होते. तेव्हा असा आनंदाचा अनुभव आपण या कार्यात घेतो. आणि जसं किरण मुळे आणि आपले अविनाश जोशी यांनी सांगितलं आणि संजीव चव्हाण या तिघांनी आपला भाव प्रगट केला की त्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं हे सद्गुरूंचं जे कार्य आहे, सद्गुरू तर आहेत, पण सद्गुरूंचं जे कार्य आहे, या कार्यामुळे सर्व गोष्टी, अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आणि त्यांनी जसं सांगितलं किरणने की दत्तगुरूंचा कार्य हा दत्तगुरूंचा देह आहे आणि ज्ञान हा दत्तगुरूंचा आत्मा आहे. दत्तगुरू हे व्यापक आहेत. कार्य त्यांचा देह आहे आणि त्यात प्रगट होणार सद्गुरू जे प्रगट करतात ते ज्ञान हा त्यांचा आत्मा आहे. तेव्हा जर तुम्हाला आत्मज्ञान पाहिजे असेल, आत्मज्ञानाचा अनुभव घ्यायचा असेल, तर काय करायला पाहिजे की सद्गुरूंचं कार्य करायला पाहिजे. कारण सद्गुरूंचं कार्य हे याच्यासाठीच आहे. त्याचा हेतू हाच आहे, दुसरा काही हेतू नाही. हे भक्तांना ज्ञान व्हावं, परमेश्वराची भक्ती घडावी आणि त्यांना मुक्ती प्राप्त व्हावी, हाच. आणि त्याचबरोबर त्यांचं सर्व जे जीवन आहे ते अत्यंत सुखाचं आणि आनंदाचं जीवन प्रवास जो आहे, मगाशी त्यांनी सांगितलं जीवन प्रवास हा सुखाचा आणि जीवन यात्रा किंवा जीवन प्रवास हा सगळ्यांचा जीवन प्रवास चालू आहे, जीवन यात्रा चालू आहे. हा अत्यंत आनंदाचा, सुख समाधानाचा असा झाला पाहिजे. आणि तसा होण्यासाठी म्हणून सद्गुरूंचं कार्य आहे. म्हणजे दत्तगुरू जे आहे, दत्तगुरू म्हणजे काय लोकांना माहिती नसतं. दत्तगुरू म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू महेश, त्याच्यानंतर अनुसूया माता, अत्रि ऋषी यांच्या पोटी आलेले दत्तगुरू असं म्हणतात. अशीच कथा त्यांची प्रचलित आहे. परंतु दत्तगुरूंचा हा अवतार कशा करता प्रगट झाला, त्याचा हेतू काय, तर सर्व भक्तांना ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्यांचा जीवन प्रवास सुखाचा झाला पाहिजे. ते मायेतून बाहेर आले पाहिजे. एकीकडे माया आहे म्हणा, मगाशी आम्ही बोलत होतो, एकीकडे माया आहे, संसारामध्ये माया आहे. आणि माया म्हणजे काय हो, आणि एकीकडे सद्गुरूंचं कार्य आहे, दत्तप्रभूंचं कार्य आहे. एकीकडे माया आहे. माया म्हणजे काय, माया याचा अर्थ मा म्हणजे संस्कृत मध्ये मा या शब्दाचा अर्थ नाही. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी अस्तित्वातच नाही. माया म्हणजे मुळीच नाही, अस्तित्वातच ऐसे काही. माया म्हणजे मुळीच नाही, अस्तित्वातच ऐसे काही. तुझसी जाणता त्वरित होतो मायेचा अंत. तुला सद्गुरूंना, परमेश्वराला जाणलं असता मायेचा पटकन अंत होतो. कारण खरं इट डझंट एक्झिस्ट. माया म्हणजे काय, मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी अस्तित्वातच नाही आहे. तर तो एक भास आहे म्हणा. तो भास निर्माण केलेला आहे. कोणी निर्माण केला, तर तो मनाने, आपल्या मनाने तो भास निर्माण केलेला आहे. खरं खरं माया म्हणजे काहीच नाही. आणि त्या मायेमध्ये सर्व लोक अडकून पडले. संसार मायेमध्ये सर्व लोक अडकून पडले. तर मगाशी असा विषय चालला होता आमचा
भक्त मंडळी आली होती. तर म्हटलं सद्गुरूंचं कार्य कशा करताय? किती सोपं आहे म्हणले, मायेच्या पार जाण्यासाठी. आणि मायेच्या पार कसं जायचं? आणि मायेच्या पार काय आहे? म्हणले मायेच्या पार इकडे संसार आहे आणि इकडे दत्तगुरूंचं सद्गुरूंचं कार्य आहे. सद्गुरूंचं कार्य हे मायेच्या पार आहे, त्यात माया नाही म्हणा. म्हणून भक्ताला जर मायेच्या पार जायचं असेल तर सोपी सोपी गोष्ट आहे, म्हणजे अत्यंत सोपी गोष्ट आहे. हे केवढं तरी कठीण आहे. माया जिंकणं हे केवढी तरी कठीण गोष्ट आहे. अनेक मोठमोठे ऋषीमुनी, वैरागी, त्यांना हे जमत नाही म्हणा. पण जे सद्गुरूंच्या सान्निध्यात येतात, सत्संगतीत येतात, त्यांना सहज माया सहज पार करून जातो. मग ही माया कशी पार करून जातो? तर दत्तगुरूंचं हे कार्य आहे, सद्गुरूंचं कार्य आहे. सद्गुरूंनी जे कार्य निर्माण केलं आहे, म्हणजे दत्तगुरूंनी आपल्या परंपरेद्वारे हे कार्य सुरू ठेवलं आहे. तर मायेतून जर तुम्हाला मायेचा त्रास होत असेल तर तुम्ही सरळ सद्गुरूंच्याकडे यायचं. सद्गुरूंच्या कार्यात काय तुम्हाला करायचंय ते या कार्यात करायचं. म्हणजे तुम्ही एकदा सद्गुरूंच्या कार्यात आलात की माया गेली म्हणाले. माया नाहीच आहे. सद्गुरूंच्या कार्यात आलात की माया नाही. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अरे माया काहीच नाही. माया म्हणजे मुळीच नाही, अस्तित्वातच ऐसे काही. आणि म्हणून या कार्याची एवढी महती आहे सद्गुरूंच्या, की अरे तुला मायेचा त्रास होतोय ना, मग तू लगेच उडी मारून सद्गुरूंच्या कार्यात ये आणि तिथे तू रममाण हो. म्हणजे माया कुठल्या कुठे गेली हे तुला कळणारही नाही. त्या मायेचा पत्ता तुला लागणार नाही. तेव्हा या मायेमधून पार पडायचं असेल तर सद्गुरूंच्या कार्यात यायला पाहिजे. आणि मग संसाराचं काय हो? आम्ही मगाशी बोलत होतो, काय करायचं आहे आणि काय बघायचं आहे. खरं तर संसार लोक करतात, मोठ्या कष्टाने, मोठ्या प्रयत्नांनी, मोठे गाडे ओढून तो संसार करत असतात. संसाराचा गाडा ओढत असतो. अरे पण एवढं तू जे करतोय ते भलत्या ठिकाणी मेहनत तू घालतोय म्हणलं. अरे जे अस्तित्वात नाही त्या ठिकाणी तू एवढा प्रयत्न करतो. आणि जे सत्य आहे सद्गुरूंचं कार्य तिथे तू काहीच करत नाही. तर उलट चाललंय म्हणले तुझं हे सगळं. जिथे करायचं तिथे तू करत नाही आणि जिथे काही करायचं नाही तिथे तू करतो. मग तुला दुःख होणार नाही तर काय? अरे संसारामध्ये काही करायचंच नाही म्हणाले. मग काय सर्व्हिस करायची नाही, काय काय स्वयंपाक करत नाही, अमका करायचं तसं नाही म्हणा. ही संसार हा बघायचा आहे. संसारामध्ये काय काय घडतंय आपल्याकडून सुद्धा. आपल्याकडून स्वयंपाक घडतोय, आपल्याकडून ऑफिसचं काम घडतंय, आपल्याकडून काय काय घडतंय ना ते नुसतं बघायचंय. आपलं शरीरही करताय ना काम. आपलं शरीरही एकीकडे संसारात काम करताय. पण तिथे आपण करतोय असं नाही, असा भाव नाही झाला पाहिजे. तिथे आपण बघतोय, अरे काय मी करतोय म्हणाले. मी काय रोज ऑफिसमध्ये जातो, सकाळी उठतो पहाटे, काय आंघोळ विंघोळ करतो. आपण बघावं आता सकाळी जाग आली, आता मी काय केलं असं बघावं. बघणं, संसार हा बघण्याचा आहे, बघण्यासाठी आहे. आणि सद्गुरूंचं कार्य हे करण्यासाठी आहे. करण्यासाठी काय आहे आणि बघण्यासाठी काय आहे हे न समजल्यामुळे गल्लत होते आणि म्हणून दुःखाचे डोंगरचे डोंगर उपसावे लागतात. तेव्हा म्हणले संसार तू जरूर काय तुला जे आहे कर्म जे काय ते कर, आवश्यक कर्म कर. पण ते कर्म करत असतानाही तू बघ, कारण संसार ही बघण्याची गोष्ट आहे. काय आजूबाजूला लोक काय करतायत, अगदी काही म्हणावे स्वच्छंदपणे सकाळी फिरायला जा. कोण कोण लोक रस्त्याने जात असतात, येत असतात, काय काय करत असतात. कोणी धावत असतात, कोणी व्यायाम करत असतात, कोणी काय भाजी आणायला जात असतं, काय करतात, कोणी शाळेत जात असत. बस बघायचं, संसार बघायचा आहे म्हणा, तर काही करायचं नाही.
आणि मग आपल्याला जे काही काम दिलंय ते कामही आपण करायचं. पण ते नुसतं करायचं असं नाही. आवश्यक जे आहे ते करावं लागतं. पण ते करत असतानाही आपल्याला बघण्याची सवय पाहिजे. मनुष्याला नुसती करण्याची, संसार नुसती करण्याची सवय आहे. ती बघण्याची सवय नाहीये. इथेच म्हणलं सगळं सगळं प्रॉब्लेम इथेच आहे. आपणही जे करतो, आपलं शरीरही जे काही करतं ते बघायचं आहे आपल्याला आणि त्याचा आनंद घ्यायचा. वा वा, काय आपण चालतो, कधी कधी जोरात चालतो, कधी हळू चालतो, कधी आपण कोणाशी भांडतो घरच्या लोकांशी, कधी काय होतं, काय चाललंय म्हणले. याला माया असं म्हणतात. माया, माया म्हणजे मुळीच नाही असं बघायचं. आम्हाला महाराज सांगायचे, तू वर्गात शिकवतो. म्हटलं हो महाराज. मग वर्गात गेल्यावर तू फळ्यावर काहीतरी लिहितोस. म्हटलं हो. आणि मग मुलांना सांगतो समजावून. तेव्हा तुझ्या मनात असा विचार आला पाहिजे, तेव्हा तुझ्या मनात असा विचार तू बघितलं पाहिजे की मी काय करतोय. आता कसं करणार हो? आपण लिहितोय, फळ्यावर काहीतरी लिहितोय, मुलांना काहीतरी शिकवतोय, मग बघणार कसं? तेच तर आहे म्हणाले की करता करता तिथे बघितलं पाहिजे आपण. कारण संसार हा बघण्याचा आहे. संसारात तुम्ही बघे व्हा, बघे. काय संसारात आपण बघे झालं पाहिजे. हे माझं हे वाक्य अविनाशला त्यांना खूप आवडेल. आणि ते असं काही वाक्य हे केलं ना की मग ते हसतात आणि हातात हात घेतात. वा सद्गुरू, तुम्ही काय सांग, तुम्ही बघे म्हणा, बघे. आणि या संसारामध्ये तुम्ही काम तर करा, तुम्हाला जे आवश्यक आहे ते करा. उगाच काही उपद्व्याप करू नका. आणि आपण ते करत असताना आपण काय करतो आहे हे बघायचं आहे. मायेकडे बघायचं आहे, संसाराकडे बघायचं आहे. बघितल्यानंतर ती माया हे कळेल, नाही तर नाही कळणार. तर महाराज म्हणायचे, तू कधी असं करतोस का की तू शिकवतोय आणि शिकवता शिकवता फळ्यावर लिहितोय, काही बोलतोय आणि चटकन तुझ्या मनात असा विचार येतो, पण मी काय करतोय, काय व्हॉट द हेल आय एम डुईंग, आणि याचं काय करायचंय, मी काय करतोय, असं तुझ्या मनात विचार आला पाहिजे. तू बघितलं पाहिजे, अरे काय मी लिहितोय फळ्यावर आणि पोरं लिहून घेत आहेत, पोरं, आणि मी मग शिकवतोय, मग पोरं ऐकतायत अगदी कान लावून, ध्यान लावून. म्हणले ही गंमत घ्यायची. असं तू काही करतोस का? म्हणून नाही महाराज, आता करायला लाग म्हणलं. अरे संसार हा बघायचा आहे, बघायचा आहे, जास्त करायचं नाहीये, करण्याची गोष्ट नाहीये संसार. तो जर असा संसार करत राहिला ना तर झालं. ती माया आहे म्हणाले, ती माया तुला फसवेल आणि कुठल्या कुठे घेऊन जाईल म्हणा. संसारात करून काही होत नाहीये. संसार ही माया आहे. माया ही प्रकृती आहे आणि प्रकृती सर्व काही करत असते. तुझा जन्म झाला, तू जन्म घेतलास का, याच्यात तुझं काय कर्तृत्व आहे? काही शून्य. मग तू आला आला प्राणी जन्माशी आला, हे काय करतोय, तुझं काही कर्तृत्व आहे का? नाही म्हणा. मला तर आठवतही नाही कधी माझा, मी लहान होतो जन्म, असं थोडं थोडं आठवतो. आला आला प्राणी जन्माशी आला, झाला झाला वाढला थोर झाला. अहो एवढे एवढीशी मुलं असतात अगदी लहान लहान. मग आपण बघतो ते एकदम बापरे, आता कॉलेजमध्ये जायला लागला, शाळा झाली, कॉलेज झालं, आता बिझनेस झाला. सागर तो तिकडे दुकानामध्ये जातो, शॉपमध्ये, तिथे सगळं पैशाचा व्यवहार हे वगैरे सगळं. काय सागर, अगदी एवढासा मुलगा तो आता काय. तेव्हा म्हणाले, झाला झाला वाढला थोर झाला. हे कोणाच्या हातात आहे का? कोणी करू शकतं काय? नाही. हा, त्याला आपण शाळेत पाठवू शकतो, त्याला कॉलेजमध्ये पाठवू शकतो, पण त्याच्याकडून ज्या ज्या गोष्टी घडतात, तो हॉटेलमध्ये जातो, तिथे सर्व कामकाज सगळं करतो, उत्तम करतो, हे कोण त्याच्याकडनं करून घेतं? याला प्रकृती असं म्हणतात, याला माया असं म्हणतात. यंत्रारूढा आणि माया ईश्वर सर्वभूतानां
हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढाणि मायया. मायेच्या यंत्रावर, मायेचं हे यंत्र आहे म्हणलं सगळं मोठं, आणि ते धडाधड धडाधड सुरू झालंय. यात किती माणसं आणि किती पक्षी आणि किती पशु आणि किती ब्रह्मांड, किती पृथ्वी आणि किती वायू, आप, तेज, वायू, अग्नी, हे सगळं काय काय आहे बरं. पण हे कोण चालवतो? हे कोण चालवतं? हे स्वयंचलित आहे. स्वयंचलित. आणि ती प्रकृती, प्रकृती स्वामधिष्ठाय, ही प्रकृती सगळं करते. आणि मनुष्य काय म्हणतो? मला करायचं, मला करायचं. अरे कसलं? चुलीत घाल म्हणले तुझं करणं. आजपासून तू काय करतो ते चुलीत घाल. मग काय करायचं? तू आता बघ तुझ्याकडून, तुझ्या देहाकडनं काय काय घडतं ना, तू नाही करत, ते सर्व प्रकृती करत असते. तुझ्या कुटुंबाकडून जे काही केलं जातं, आपण कुटुंबाला, हे तू बरोबर नाही केलं, हे असं नाही केलं, तसं नाही केलं. अरे त्यांनी काय केलं काय नाही केलं, त्याची काही चूक नाही म्हणले. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, सर्व निमित्ताचे धनी आहे. आधी सगळा प्रोग्राम ठरलेला आहे. काय सगळा सिनेमा तयार आहे म्हणा, सेट लागलेला आहे, आणि सिनेमात जे लिहिलेलं आहे त्याच्याप्रमाणे सगळं घडणार. तू तिथे काहीच करू शकत नाही, तू करू नाही शकत. तू काय करू शकतो? तू बघू शकतो. मग सिनेमात आपण काय करतो का? सिनेमा गपचूप आपण बघतो. आपल्याला नाही आवडलं तरी आपण तिथे जाऊन काय, त्या पडद्यावर जाऊन काय मारामारी करतो का? नाही. तसं म्हणले लोकांना हेच समजत नाही, मायेमध्ये काही करायचं नाहीये, करायचं नाहीये, तर मग आम्ही गप्प बसतो. मग गप्प बसील तर हे एक करणं आहे. याला न करणं असं म्हणतात. न करणं म्हणजे करणं आहे ना तिथे. तू गपचूप बसतो, काही करत नाही, म्हणजे तिथे न करणं आहे. मग त्याचं फळ आहे. आणि म्हणून आपण काहीच करत नाही, तू गपचूप बसतो असं तुला वाटतं, तेही मायेतच आहे. मायेला असं वाटतं की यांनी आता गप्प बसावं. तेव्हा मायेतून पार कधी येता येईल? तर काही न करणं. भवसागर सब, भवसागर सब सुख गयो है, भवसागर सब सुख गए है, फिक्र नहीं मोहे तरनन किए, फिक्र नहीं मोहे तरनन किए, मोहे लागी लगन गुरु चरणन की, मोहे लागी लगन गुरु चरणन की. करायचं काय आणि बघायचं काय, आजचा विषय आहे. करायचं काय? सद्गुरूंचं कार्य करायचं, सद्गुरूंच्या कार्यात यायचं. हा बेटा गायबच असतो, महिन्या 2 महिन्यांनी कुठेतरी उगवतो, फोन करतो. आज तो गुरुपौर्णिमा आहे म्हणून तुम्हाला फोन केला. मग एवढे दिवस काय झालं? तुला आता तुझं दीक्षा घेऊन तुला 1 वर्ष झालं, आणि 1 वर्षानंतर तू फोन करतो. काय मग एवढे दिवस काय करत होता? तू संसार करत होता, संसार बघत नव्हता. तेव्हा संसार करशील तर फसशील, आणि संसार बघशील तर खुश होशील. आनंद, वा वा, चल ना. काय चालू आहे रस्त्यावरचा बघा, काय चाललंय, गाड्या चालल्या, काय चाललंय ते चाललंय, कोणी भांडतायत, कोणी काय करतायत, आपण बघतोय. वा वा वा, मजा येते. याला संसार असं म्हणतात, त्याला माया असं म्हणतात. आपण काहीच करत नाही. आपल्या देहाकडूनही गोष्टी घडतात, ते मायेतच घडतात. मायेला प्रेरणा होते. मन प्रेरणा करते पायाना का चला, मन प्रेरणा करते हाताला की चला काम करा. तेव्हा हे सगळं होतं. आणि मनाला प्रेरणा कोण करते? तर मायेचे 3 गुण, सत्व, सत्व, रज, तम, हे मायेचे 3 गुण आहे. हे मनाला प्रेरणा करतात की आता असं कर, आता असं कर, आता भांडण कर, चाल. काय तमोगुण, त्याच्या ठिकाणी तमोगुण येतो. माया त्याच्या ठिकाणी तमोगुणाची स्थापना करते, आणि तो भांडायला लागतो सगळ्याशी. निमित्ताचा धनी केला असे स्वामी, केला असे प्राणी. तेव्हा म्हणजे तुझ्या हातात काही नाही आहे, ते बघायचं. तू बघे आहे, आपण बघे आहोत,
हे माणसानी पक्क कुठून कुठून पक्क आपल्या डोक्यात केलं पाहिजे. आपण काही करू शकत नाही. आपल्याकडून तो पॅसिव्ह व्हायचा आहे. ऍक्टिव्ह व्हायचं नाही. ऍक्टिव्ह पॅसिव्ह शिकवतात ना. ऍक्टिव्ह व्हायचं म्हणजे आय विल डू दिस. काय? पण पॅसिव्ह व्हायचं म्हणजे समबडी दिस विल बी डन बाय समबडी. काय? की कोणीतरी माझ्याकडून हे करून घेतोय. मग तो करून घेतो तो कोण आहे? म्हणजे ती माया आहे. त्रिगुणात्मक माया. तुझं काही चालत नाही म्हणा. तुझ्या मनाप्रमाणे चाललं असतं तर झालं म्हणाले. तर काही दुःखच राहिलं नसतं. तेव्हा संसार हा काय आहे? बघण्याची गोष्ट आहे. आणि करण्याची मग गोष्ट काय? करायचं काय? तर तिथे माणूस त्या संसारात काहीतरी करायला धडपडायला जातो. आणि धडपडायला गेला की तो पडतो. मग तो म्हणतो असा आहे, हा असा आहे, तो तसा आहे, हे असं आहे, ते तसं आहे. धडपडायला तू गेला कशाला? आपण म्हणतो तू गेला कशाला धडपडायला? काही करायचं नाही. बघायला सांगितलं होतं ना, बघायचं बस. तर तू करायला गेला काहीतरी, प्रयत्न करायला गेला. प्रयत्न सुद्धा जो प्रेरणेने प्रयत्न होईल, जे काही ठरलेला आहे आधीपासून, तो प्रयत्न तेवढाच प्रयत्न करायचा. आणि तो तुझ्याकडून केला जाईल. तू नाही नाही म्हणू शकतच नाही. ही माया अशी आहे, तुझ्याकडून करून घेईल ते. त्याच्यामुळे तू काही काळजी करू नको. तर संसार हा बघायचा आहे. मग करायचं काय? तर करायचं आहे सद्गुरूंचं कार्य. या भूमीवर तू आलाच कशाला? आज सकाळी आम्हाला आमचे मित्र होते. आम्ही तिकडे डायरेक्टर होतो इप्सार मध्ये. तिथे नंतर ते डायरेक्टर झाले. इप्सार मध्ये डायरेक्टर ते प्रोफेसर होते. त्यांचा आज फोन आला, गुरुजी आज गुरु पूर्णिमा है इसलिए फोन किया. म्हटलं तो आपको गुरु पूर्णिमा को याद आती है काय? तर तेव्हा करणं कशात आहे? सद्गुरूंच्या कार्यात केलं पाहिजे काय? आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही काहीतरी करा. ते म्हणाले की अभी मेरा एज हो गया. म्हटलं कितना एज आहे तुम्हाला? म्हटलं 71. तर म्हटलं मेरा 78 है. म्हणे अशी अरे बापरे इतना और आप इतने एक्टिव है. म्हटलं ऐसा नहीं उल्टा है, मैं एक्टिव हूँ इसलिए मुझे एज का कोई देर इज नो बार, देर इज नो एज बार. काय? आय एम लिफ्टिंग माय बार. बार उंच उंच करायचं. तेव्हा करायचं कुठे आहे आणि बघायचं काय? संसारात गेल्याबरोबर माणसाने खुणगाठ बांधायची. आता मला बघायचं इकडे. घरी याला बायको काय म्हणते, आई काय म्हणते, सून काय म्हणते, मुलं काय म्हणतात, बस ऐकायचं, बघायचं. वा वा, छान छान. जे काही करायचं आवश्यक ते घडणारच आहे. आणि हे झालं आता. तर सद्गुरूंच्या कार्यात मला काय करायचं? हा चंग बांधायचा की सद्गुरूंचं कार्य कसं होईल, कसं होईल, कसं त्याचा विस्तार होईल, काय मी करू शकतो. हा सदा जेव्हा त्याच्या ठिकाणी विचार असेल तेव्हा त्याला ध्यास निर्माण होईल. नाही तर संसाराचा ध्यास लागेल. आणि संसाराचा ध्यास लागला तर तो मायेच्या चपटीमध्ये आला. आधी व्याधी पीडा जीवाची लपेटी, कशाला कसोटी गुरुराया. त्यांना आम्ही सांगितलं तुमचे गुडघे दुखतात, तुम्हाला आणखी काय काय होतं, तुम्हाला त्यांना काहीतरी श्वासाचा त्रास होतो. तर म्हटलं हे सगळं काय आहे? तर तुम्ही संसार करता. आप संसार करते देखते नहीं. संसार देखने की चीज है. मैं करू क्या? करणं, सद्गुरूंचं कार्य करणं हे महत्वाचं आहे. त्याच्यात सगळं म्हणले तू तन मन धन सगळं सगळं अर्पण करू टाक. सगळं अर्पण करू टाक. तेव्हा तुझे जे करशील म्हणाल ते सद्गुरूंच्या कार्यात जे करशील, दत्तगुरूंच्या कार्यात, त्यांनी दत्तगुरू सद्गुरू प्रसन्न होणार आहे. आणि तिथे तुला ज्ञान होईल. तिथे तुला आनंद होईल. तुझा जीवन प्रवास आनंदाचा होईल. एकदम काही तुला मुक्ती मिळेल, मुक्ती मिळेल. तू मुक्तच आहे म्हणाल.
सद्गुरूंच्या कार्यात तो आहे म्हणजे मुक्त आहे, संसारापासून मुक्त. सद्गुरूंच्या कार्यात तू कार्य करायला लागला की सेवा करायला लागला की तो संसारातून मुक्त झाला. एवढंच कशाला सद्गुरूंच्या कार्यात आला, तू श्रवण करतो, हे करतो, झालं म्हणा. सद्गुरूंना भेटतो, फोन करतो, सद्गुरूंच्या कार्यात आला, तरी मायेतून पार आला म्हणा. काय एवढी सोपी गोष्ट आहे हो, पण लोकांना जमत नाही ती सोपी गोष्ट. तेव्हा संसारात बघायचा आहे आणि सद्गुरूंचं कार्य हे करायचं आहे. करायचं कुठे आणि बघायचं काय, इथे तो उलटच करतो. सद्गुरूंच्या कार्यात काहीच करत नाही, तो पॅसिव्ह होतो आणि तिकडे ऍक्टिव्ह होतो आणि इकडे पॅसिव्ह होतो. मग त्याला माया पकडते म्हणा. आणि सद्गुरूंच्या कार्यात त्यांनी सगळं काही सर्व समर्पण केलं तर त्याला माया शिवू शकत नाही. माया त्याच्यासाठी अदृश्य होते. माया स्मरता नित्य हरी, मग ती माया काय करी. ते महाराजांचं पद आहे. स्मरता नित्य हरी, सद्गुरूंच्या कार्याचे विचार तू कर, ध्यान लागू दे, हे मग बघ. मग ती माया काय करी, मग ती माया काय करणार, काही नाही, उगाच घाबरतो म्हणा, काहीच नाही त्याच्यात, फुस. ती माया फुस आहे, पण तुला अनुभव कधी नुसतं फुस म्हणून नाही येणार म्हणा. दत्तगुरूंच्या कार्यात, सद्गुरूंच्या कार्यात सगळं तू समर्पण करशील तेव्हा तुला कळेल की माया आहेत नाही, कुठे आहे माया, असा तुला अनुभव येईल. असं सांगितलं. आम्ही त्यांना सांगितलं कुछ करो तुम. तिथे त्यांची रिसॉर्ट आहे मोठा, तिथं म्हटलं काहीतरी मंदिर बांधा तुम्ही, आम्ही येऊ, लोकांना जमवा. मग तुम्ही हे करायला लागला ना कार्य दत्तगुरूंचं, की तुमचं शरीर एकदम ठीक होऊन जाईल, ठीकठाक होईल. काय आता काय होतं म्हणाल की तुम्ही काही सद्गुरूंचं कार्य करत नाही आणि त्याच्यामुळे ते पाय म्हणतात, गुडघे म्हणतात. आता आपलं काय कामच नाही, आता रिटायर झालो आपण. गुडघे म्हणतात मी रिटायर झालो, पाय पण म्हणतात रिटायर झालो, हात पण म्हणतात रिटायर झालो, डोळे पण म्हणतात रिटायर. आता काय करायचं, काहीच करायचं नाही. अशी प्रेरणा आपल्याच मनाकडून आपल्या शरीराला होते, आपल्याच इंद्रियांना होते की अरे काय करते. ते इंद्रिय विचारतात काय करायचं, नाही म्हणले काय करायचं, अब तो रिटायर हो गया, अभी क्या करने का. मग ते एक एक व्याधी होते, मग गुडघ्याला व्याधी, मग त्या याला व्याधी, एक एक व्याधीने ग्रस्त होतो. तो म्हणलं फिट रहना है तो सद्गुरु कार्य करना पडेगा. म्हणले हो बरोबर आहे, मैं करता हूं, म्हणले कुछ तो भी करता हूं. तर त्याला ते पटलं. तेव्हा करायचं काय आणि बघायचं काय हे महत्वाचं आहे. सद्गुरूंच्या कार्यात सगळं सर्वस्व झोकून देणं म्हणजेच मायेच्या पार जाणं, म्हणजे यालाच पुरुषार्थ म्हणतात. पंचम पुरुषार्थ, धर्म अर्थ काम मोक्ष, 4 पुरुषार्थ आहे. आणि सद्गुरूंचं कार्य करणं, ज्ञान प्राप्त करून घेणं, हा 5वा पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ म्हणजे प्रयत्न. पुरुषार्थ हा सद्गुरूंच्या कार्यात प्रयत्न, त्यालाच तपश्चर्या असं म्हणतात. तिथे तपश्चर्या करायला कोणी तयार होत नाही. तपश्चर्या कुठे करतो तो, संसारात करतो, तिथे सगळं चुकतं म्हणा. जर तो असं करेल सद्गुरूंच्या कार्यामध्ये तर त्याची माया कुठल्या कुठे जाईल. मग ती माया काय करी, ती काही नाही करू शकत. मग ती काया माय करी असं महाराज म्हणाले. मग ती काया, तुला असं वाटतं ना इथे दुखताय तिथे दुखताय, हे होत आहे ते होत आहे, मग ती काया माय करी, ती कायाच तुझी तुझ्यावर प्रेम करायला लागेल. ती काया काय म्हणेल, फार चांगलं केलं तुम्ही, मला सद्गुरूंच्या कार्यात आणलं आणि माझ्याकडून हे कार्य सेवा करून घेतायत, वा वा, सद्गुरू तुम्ही सेवा करून घेतायत, हे केवढं म्हणले माझं भाग्य आहे. असं जेव्हा तो म्हणतो, असा जेव्हा त्याचा भाव होतो तेव्हा ते मग ती काया माय करी, मग ती काया जी आहे म्हणले ती माया करते आपल्यावर, ते प्रेम करते. ती माया आपल्याला बुडवत नाही म्हणा, ती आपल्यावर प्रेम करते आणि आपलं शरीर सुद्धा आपल्यावर प्रेम करते. शरीरातल्या काय व्याधी असतील ते निघून जातात. तेव्हा हे 2 गोष्टी फार फारच उत्तम अशा ज्या आहेत
त्याचा अवलंब आपण केला पाहिजे. बघायचं कुठे, करायचं कुठे. काय अशा दोन गोष्टी आज आम्ही या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला रहस्य सांगितलं. रहस्य आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं, ते आम्ही तुम्हाला रहस्य सांगितलं. तेव्हा ही दत्तगुरूंची जे कार्य आहे, हे त्यांचं कार्य परंपरेचं आहे, गुरु परंपरेचं कार्य आहे. नुसतं कोणी आला ना आपला कार्य करायला लागला असं नाही. कोणी आला, आपण सांगितलं स्वामी समर्थ मला भेटले, माझ्याशी बोलले, अमकं झालं तमकं झालं. बरं, एक स्वामी समर्थ भेटले, मग आणखी कुठले तरी महाराज भेटले, काय शंकर महाराज भेटले, बरं शंकर महाराज भेटले, मग आणखी कोणते तरी एक महाराज भेटले, ते महाअवतार बाबा ते भेटले. बरं ते भेटले, ते भेटले, तर त्याच्यावर तिसरा माणूस काय म्हणतो, आता यांनी एवढं सांगितलं, तो काय म्हणतो की मला तर म्हणले महाअवतार बाबांचे जे गुरु होते ते भेटले, म्हणजे त्याच्याशी मी बोललो. आता म्हणले जाणार कुठपर्यंत काय त्या बाबांचे ते. आणि एकाने तर सांगितलं की सगळ्यांचं कडवळ केलं. काय म्हणाले, स्वामी समर्थ, त्याच्यानंतर आपले हे शंकर महाराज, त्याच्यानंतर महाअवतार बाबा, मग त्यांचे गुरु. आणि एकाने तर कमाल केली की त्याच्यामध्ये म्हणले आमचे रामकृष्ण परमहंस. म्हणलं हे कुठे गेले, इथपर्यंत त्यांनी सांगितलं. त्या सगळ्यांशी मी बोलतो म्हणा. अरे असं कोणी बोलतंय का म्हणले. गेले ते गेले, नाही हम गया नाही. अरे खोटे आहे, हम गया नाही वगैरे. गया नाही म्हणजे तो त्यांचा अनुभव आहे, तुझ्यासाठी थोडी सांगितलं. असो वैसे सकळ गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. असं म्हणजे श्रोती कोपन करावा, हा मृत्यूलोक जाणावा, जन्मला प्राणी जाईल बरवा, मृत्यूपंथे. कोप करू नका म्हणले, सत्य सांगतो. जन्माला जो आला तो म्हणले जाणार आहे, परत तो काही येत नाही म्हणा. बरं, हे सर्वसामान्य माणसाचा सांगितलं असं आपण, पण हे तर मुक्त पुरुष आहे. मग मुक्त पुरुष असणार ना, म्हणजे हम गया नाही, हम आहे. पण त्या शब्दाचा अर्थ कोणाला कळला नाही, म्हणून त्यांना काय वाटलं, हे वर झालं. आता हे गेले नाही, आता यांना आपण भेटायचं, बस स्वामी समर्थ स्वामी समर्थ करायचं, शंकर महाराज करायचं, आणखी कोणी महाराज ते करायचं, सगळ्यांचं असं सगळ्यांना बोलवायचं. एकाने आणखीन त्याच्यावर हे केलं, या सगळ्यांना बोलवलं आणि त्यानं सांगितलं की ते त्यांच्या तिथे मोठी चर्चा सत्र झालं. हे काही सेमिनार आहे का, सर्व संत सत्पुरुषांनी एकत्र यायचं. अरे एकच संत सत्पुरुष एवढे त्यांचं बळ आहे, ते प्रत्यक्ष परमात्मा आहे. तुला 4-4, 5-5 कशाला लागतात, म्हणजे तुझा विश्वास नाही कुठेच. मग यांनी नाही केलं तर हे करतील, यांनी नाही केलं तर हे करतील, यांनी नाही केलं तर हे करतील, यातला विश्वासच नाही कुठे. आणि तुला म्हणलं असं गोतावळा जमवावा लागतो काय. तेव्हा म्हणजे एवढं जमवण्याचं कारण काय, एक एक संत पुरुष बस पुष्कळ झाला वाटत. एका जनार्दनी गुरुदेव, मग अशी पद घ्यायला, गुरु हाच देव आहे म्हणलं. एका जनार्दनी गुरुदेव, तेथे नाही बा संशय. तिथे संशय येतो यांना, आणि म्हणून एक गुरु त्याच्यावर संशय येतो, मग दुसऱ्याला बोलतात, मग दुसऱ्याला संशय येतो, आपण हा करेल का नाही, मग तिसऱ्याला, मग चौथ्याला, मग पाचव्याला, असं म्हणणार. आणि एकनाथ महाराज काय म्हणतात, एका जनार्दनी गुरुदेव, तेथ नाही बा संशय. काय तेव्हा एक गुरु पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाणो. पतिव्रता जी स्त्री आहे, ती 4-4 नवऱ्यांकडे जाते का हो, 4-4 पुरुषांना ते बघेल का. ती पतिव्रत आहे, तिचा एक पती आहे, तो कसाही असो, तो सुंदर दिसायला नको, कुरूप असो, काही असो, कसं त्याच्यात कुठले गुण असो नसो,
हे तिच्या पातिव्रत्याचं तेज आहे. हे तिच्या पातिव्रत्य जी तपश्चर्या त्याचं तेज आहे की तिला अनेक सिद्धी प्राप्त होतात. ती काही तिच्या नवऱ्यामुळे प्राप्त होतात असं नाहीये. पण ती असं म्हणत नाही की माझा नवऱ्याने काय केलंय, मीच केलंय सगळं, असं नाही म्हणत आजकालच्या स्त्रीसारखं. पण माझाही त्याच्यात रोल आहे, मी केलंय, ते असं नाही म्हणत. ती काय म्हणते, पतिव्रता. काय माझ्या माझ्या पती हाच देव आहे म्हण, बस. आणि असा तिचा भाव एवढा होतो की तिच्याकडून एवढी अचाट गोष्टी, अचाट चमत्कार घडतात. तेव्हा हे एवढे लोक आणण्याची काय गरज आहे? म्हणजे पतिव्रता सारखं नाही आहे, म्हणजे एकनिष्ठता नाहीये. एकनिष्ठता नाही म्हणजे तुला काही कळलंच नाही, शास्त्र तुला कळलं नाहीये. भक्ती शास्त्र आहे, कोणी येऊन काही म्हणावं असं नाहीये. शास्त्राचं प्रमाण नाही, तू प्रमाण दाखव, नाही तर आम्ही तरी प्रमाण दाखवतो. सर्व शास्त्रामध्ये हेच लिहिलेलं आहे, पतिव्रते जैसा अवतार प्रभू. रामदास स्वामी ना त्यांचे काही ओळखीच्या लोकांनी सांगितलं, आग्रह केला की पंढरीला आपण जाऊया. ते म्हणाले कशाला पंढरीला वगैरे, मी काही येत नाही म्हणा. नाही नाही, आग्रह करून त्यांना नेलं आणि तिथे पांडुरंगाच्या समोर ते उभे राहिले. तिथे काय म्हणतात, येथे कार्य उभा श्रीरामा. आता पांडुरंग दिसतायत काय लोक असणार नाही का, हो इथे श्रीरामाचं मंदिर नाही आहे, हे पांडुरंगाचं मंदिर आहे. इथे कार्य उभा पांडुरंग असं म्हणा. ते म्हटलं असं वगैरे काय नाही. इथे कार्य उभा श्रीरामा, मनमोहन मेघश्यामा. काय केली सीतामाई, कुठून आणली रुक्माबाई. देवी पण म्हटलं बाई, कुठली आणली रुक्माबाई. काय एवढं ते एकनिष्ठता, याला एकनिष्ठता म्हणतात. आता याच्या अगेन्स्ट, या पार्श्वभूमीवर तुम्ही हे जगात जमावडा करताय, हे घासून बघा जरा, कुठे टिकणार आहे तुमचं, कुठेच टिकणार नाही. आणि एवढे करून लोकांना फार त्याच्याबद्दल हे असतो, नाही नाही पण ते असं सांगतात, ते तसं सांगतात, ते असं होतं तसं होतं. अरे म्हटलं पण याचं उत्तर दे ना, तूच जाऊन विचार ना त्याला. मी कशाला विचार, तू जाऊन विचार. तुम्ही असं सांगितलं आणि असं तर शास्त्रात लिहिलेलं आहे, मग हे कसं, तर तो गप्प बसणार. कारण प्रत्येक गोष्टीला प्रमाण पाहिजे. प्रमाण प्रमाणाशिवाय वाक्य बोलणं. शास्त्र पूतम वदेद वाक्यम. एकही तुला वाक्य बोलायचं असेल तर शास्त्रात कुठे लिहिलेलं तुला माहिती पाहिजे. शास्त्रपूतम वदेद वाक्यम, नाही तर काय उपयोग नाही म्हणजे. तुझ्या मनाचा हा खेळ होईल आणि जे सुज्ञ जाणकार आहेत ते म्हणतील हे, ते समजतील. परिज्ञाते तुझे कपट लवलाही उमगती, बका ऐशा डोंगे तव अमिती मासेची फसती. परिज्ञाते तुझे कपट लवलाही उमजती, उभा राहे एके चरण धरणी ते धरुनिया. बघा कसा तो म्हणले, त्या नदीत उभा राहतो एका पायावर आणि एकदम ध्यान धरून, इकडे बघत नाही तिकडे बघत नाही, हालत डोलत नाही, डोळ्याची पाती हलवत नाही, आणि तो असा बसलेला उभा राहे एके चरणी धरणी ते धरुनिया. तपश्चर्या वाटे करीत जणू डोळे मिटुनिया. असं वाटतं का डोळे मिटून तपश्चर्या करू. तपश्चर्या वाटे करीत जणू डोळे मिटुनिया. बका ऐशा ढोंगे. अरे बका म्हणजे बकबक करणार आहे, सारखी बकबक करते. बका ऐशा ढोंगे तव अमिती मासेची फसती. मासे फसणार म्हणे. परिज्ञाते तुझे कपड लवलाही उमगती. तिकडनं म्हणाले मासे आले की तुझं हे सगळं ढोंग जाईल म्हणाले, आणि लगेच तू चोच खाली करशील. तेव्हा हे म्हणाले, तू जे काही बोलतोय त्याला काहीच प्रमाण नाही. तेव्हा ते सांगतात की असे 10 हे नसतं, एका जन. म्हणून एकनाथ महाराजांनी काय केलं, एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामी त्यांनी आपल्या सद्गुरूंना एकदम असं धरूनच ठेवलं. एका जनार्दनी, प्रत्येक एका जनार्दनी. असं म्हणायला पाहिजे ते, एकनाथ म्हणे
जनार्दन गुरु, असं असं तरी म्हणायला पाहिजे. नाही, एका जनार्दनी गुरुदेव, तेथ नाही बा संशय. एक गुरु, एक गुरु कमी पडतो म्हणून 1760 गुरु करायचे. त्या याच्यामध्ये हरी हरिपाठामध्ये तुकाराम महाराजांनी सडतोड कधी, आधीच्या भ्रतारे काम नव्हे पुरा. आधीच्या नवऱ्याकडून काम तिचं पुरा होत नव्हतं, म्हणून व्यभिचारा पातलीस, म्हणून व्यभिचार करायला तयार झाले. हाही पाहिजे, तोही पाहिजे, तोही पाहिजे, तोही पाहिजे. मग लोक म्हणतील, बापरे किती एवढे सगळे तुमच्याशी बोलतात. काय आधीच्या भ्रतारे काम नव्हे पुरा, म्हणून व्यभिचारा पातली. तेव्हा म्हणाले, असं करू नका. एका जनार्दनी गुरुदेव, गुरुदेवस याचा नाही बा संशय. आणि नुसता गुरुदेव नाही, तर तो गुरु परंपरेतला आहे का नाही. खरा गुरु कसं ओळखायचं, तर त्यांची गुरु परंपरा आहे का नाही, कुठून परंपरा आहे ती, मध्ये काही बिघडली तर नाही ना, मध्ये खंडित तर राहील ना, हे बघायला पाहिजे. आणि एवढं झालं, ठीक आहे, परंपरेत तो आहे, त्याचे गुरु आहे, पण आणि हयात गुरु पाहिजे. ते होऊन गेलेले स्वामी समर्थ असो, नाही तर आणखी कोणी, शंकर महाराज असो, नाही तर आणखी कोणी असो, होऊन गेले ते होऊन गेले. ते परत नाही येऊ शकत, परत बोलू शकत नाही, काय करू शकत. आणि बोलून करणार काय होणार, ते हेच सांगतील. ते जर खरंच बोलतील ना, तर ते सांगतील, तुला एवढं अक्कल नाही, आम्ही कितीदा सांगितलं, त्यांनी सांगून ठेवलंय. आणि आम्ही सद्गुरूला शरण गेलो, आणि सगळ्यांना आम्ही सांगतो की सद्गुरूंना हयात सद्गुरू पाहिजे, तर तुला आणखी काय पाहिजे. तेव्हा ही दत्तगुरूची परंपरा आहे. किती दिवस, किती वर्ष तो सद्गुरूंच्याकडे होता, त्याच्यानंतर त्याने किती ज्ञान प्राप्त करून घेतलं, त्याच्यानंतर सद्गुरूंनी त्याला कुठला अधिकार दिला, काय आणि काय करायला सांगितलं, हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. यातली एक 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 जरी गोष्ट झाली नाही तरी तो अधिकारी होऊ शकत नाही. तेव्हा गुरु परंपरा ही महत्वाची. आणि म्हणून दत्तगुरूंची परंपरा, गुरु परंपरा. दत्तगुरु हे कशाचे दैवत आहे तेच कोणाला माहित. दत्तगुरु हे कडक दैवत आहे, अरे असो कडक असो काही असो, पण दत्तगुरु हे परंपरेचे दैवत आहे. दत्तगुरूंनी गुरुशिष्य परंपरा स्थापन केली, त्यांना आदिगुरु म्हणतात. दत्तगुरूंना आदिगुरु म्हणतात, बाकी लोकांना आदिगुरु म्हणत नाही. दत्तगुरूंनी गुरु परंपरा सुरुवात केली म्हणून त्यांना आदिगुरु म्हणतात. मग त्याच्या आधी गुरु परंपरा नव्हती का, नाही, असं नाही आहे. दत्तगुरूंच्या आधी गुरु परंपरा होती का हो, कोणाला विचारला प्रश्न तर म्हणलं नाही, तेव्हा आधी काही नव्हतं. दत्तगुरूंचे गुरु कोण होते असा जर प्रश्न विचारला तर सर्वांना आश्चर्य वाटेल. काय 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 विचारणीय, हे काय विचारण्यासारखं आहे म्हणा. काय दत्तगुरूंचे गुरु कसे असतील, ते तर आदी गुरु. तेव्हा दत्तगुरूंची परंपरा आहे. जेव्हा परंपरा नष्ट होते, परंपरा न सांगता कोणी 4-5 लोकांना घेऊन हे करून आणि सद्गुरूंचं सेवा न करता, त्यांच्याकडून ज्ञान न घेता 4 पुस्तकं वाचून ज्ञान द्यायला सुरुवात करतो, तेव्हा दत्तगुरूची गुरु परंपरा खंडित झालेली असते. पण अशा वेळी दत्तगुरू हे परंपरेचे दैवत असल्यामुळे ती कुठेतरी सुरू ठेवतात. जसं आमच्या महाराजांना त्यांनी केसकर महाराज, अप्पा महाराज, गजानन महाराज या 3 मोठ्या विभूतींनी अवतार स्थित केलं नाशिकला. तेव्हा सुद्धा कोणी असा पात्र शिष्य मिळेना, म्हणून त्यांनी अवधूत प्रभू हे पात्र होते, हे पुढे परंपरा चालवू शकणार होते. म्हणून त्यांना
इथे अवतार स्थित केला आणि ही परंपरा आपली पुढे चालू राहिली. तेव्हा सद्गुरू परंपरा, सद्गुरू परंपरेचं रक्षण करणारे आणि सर्वांनी सद्गुरू परंपरेचं रक्षण केलं पाहिजे. कोणी जर असं म्हणाला की नाही परंपरा वगैरे नाही, गुरु तत्व असतं, अमकं असतं, तमकं असतं, त्याचं ऐकायचं नाही म्हणा. त्याची वाद नाही घालत, पण त्याचं ऐकायचं नाही आपण. समजायचं की हे सगळं फेक आहे असं समजायचं. हा काहीतरी फेकाफेक करतोय असं तुम्हाला पक्क माहिती पाहिजे. तेव्हा दत्तगुरु हे गुरु परंपरेची स्थापना करण्यासाठी हा अवतार झालाय. कुणाचे मनोगत सफल व्हावेत म्हणून वगैरे वगैरे काही नाही म्हणतात. दत्तगुरूचे मंत्र अनेक मग त्या मंत्रांनी त्यांना हे करून घ्यायचं याच्यासाठी नाही. त्यांचं मुख्य कार्य काय की सद्गुरू शिष्य परंपरा चालत राहिली पाहिजे आणि म्हणून त्यांनी ती सद्गुरू शिष्य परंपरा सुरू ठेवली. तर मग कोणी विचारेल मग दत्तगुरूंचे गुरु कोण होते? कोणी म्हणतील दत्तगुरूंचे गुरु कसे असतात? ते आदिगुरु आहेत. दुसरे काही लोक म्हणतील की हा दत्तगुरूंचे 24 गुरु होते. आम्ही असं वाचलंय हे दत्तगुरूंचे 24 गुरु होते. साप चूक. कोणी म्हणतील दत्तगुरूंचे गुरु नव्हते, साप चूक. मग म्हणते ते आपल्याला विचारतील मग कोण होते हो दत्तगुरूंचे गुरु? मग आपल्याला सांगायला लागेल काय की दत्तगुरूंचे गुरु होते. अरे एवढंच नाही, तुला तर माहितीच नाही म्हणे दत्तगुरूंचे गुरु होते. आणि ते जे गुरु होते ना दत्तगुरूंचे गुरु, त्यांचे गुरु होते. आणि ते दत्तगुरूंचे गुरु होते ना, त्यांचे गुरु होते ना, त्यांचेही गुरु होते. हा असं कसं होईल? आणि ते गुरु होते ना, त्यांचेही गुरु होते. असं कसं म्हणले? तुम्ही काहीतरी सांगता, तुम्ही फेकाफेक करता आता असं असं म्हण. अरे असं नाही. मग दत्तगुरूंचे गुरु कोण होते? ऋभू नावाचे एक ऋषी होते त्या काळी. ऋभू नावाचे ऋषी होते आणि ते दत्तगुरूंचे गुरु होते. आणि ऋभू हे जे ऋषी होते हे म्हणाले अत्री ऋषी जे होते बघा एकमेकांचा संबंध कसा असतो. अत्री ऋषीचे भाऊ पण होते ते एकीकडे. आणि सनत सनत कुमारांचे भाऊ होते. सनक सनंदन सनातन सनत कुमार हे 4 भाऊ होते. ऋभू हे दत्तात्रेयांचे गुरु होते. मग त्यांचे गुरु कोण होते? सनक सनंदन सनातन सनत कुमार हे 4 बालक होते. ते नेहमीसाठी बालकच होते पण महाज्ञानी होते. बरं मग त्याचे गुरु कोण होते हो? ते सनक सनंदन तुम्ही सांगितलं, सनत सनंदन सनत सनातन सनत कुमार, सनत सुजात पण म्हणतात त्यांना. मग ऋभूंचे गुरु जर सनत कुमार होते, सनत सुजात हे सगळे लहान लहान भावाचं नाव होतं. मग त्यांनी काय केलं? त्याचे गुरु कोण होते? तर ते 4 भाऊ आहे ना, त्यांनी आपल्यापेक्षा मोठ्या भावाला गुरु मानलं. गुरु म्हणून शरण गेले ते. आता काय गरज होती काय म्हणाले? एवढं काय करण्याची नाही म्हणाले. असं करण्याची गरज होती. कारण काय? तर गुरु परंपरेची मर्यादा, परंपरेची मर्यादा खंडित नाही झाली पाहिजे. गुरु परंपरेची मर्यादा राखली गेली पाहिजे. पुढे कुणी असं म्हणायला नाही पाहिजे की यांचे गुरु कोण होते, यांना तर गुरु नव्हते. असं असं व्हायला नको. आणि नुसतं तेवढं नाही तर सद्गुरूकडून खरोखर ज्ञान प्राप्त होतं. खरोखर ज्ञान प्राप्त. म्हणून सनत सुजात ऋभूंचे ऋषींचे गुरु होते सनत सुजात. हे 4 भावंडांमधले सगळ्यात लहान. प्रत्येक भावंडांनी लहान भावंडांनी मोठ्या भावाला सद्गुरू म्हणून शरण गेले. सनत सुजात हे आधी सनक सनंदन सनत कुमार, सनक सनातन सनातन, ते सनातन ऋषीला शरण गेले आपल्या मोठ्या भावा. आणि सनातन कोणाला शरण गेले? सनंदनाला शरण गेले आपल्या मोठ्या भावाला सद्गुरू म्हणून. आणि सनक ऋषी मग ते कोणाला गेले? सनक सनंदन सनातन सनत कुमार झाले 4. मग ते कोणाला गेले शरण? तर म्हणाले त्यांचे गुरु कोण होते? तर म्हणले त्यांचे गुरु होते ब्रह्मदेव. अच्छा. आणि ब्रह्मदेवाचे गुरु कोण होते?
तो म्हणले भगवान नारायण. भगवान नारायणाने हंस रूपाने त्यांना ज्ञान दिलं. कोणाला? ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं हंस रूपानी. म्हणजे ही परंपरा दत्तगुरूपासून सुरू होते असं तुम्हाला वाटेल, गुरु शिष्य परंपरा, पण ती चालू आहे कुठून? ती चालू आहे नारायण, आदी नारायण. त्यांचे शिष्य होते ब्रह्मदेव, त्यांचे शिष्य होते सनत कुमार ऋषी. ते आणि ते भावंड एकमेकाला शरण गेले. आणि ऋभू हे सनत सुजात त्यांना शरण गेले. आणि ऋभूचे आणि दत्तगुरु हे ऋभू ऋषीला शरण गेले. आता सांगा, आता आणखी काय प्रमाण पाहिजे मला? आणि तू काय त्यांच्यापेक्षा मोठा झाला की नाही? गुरु तत्व असतो, गुरुगिरी काही नसतं, गुरु तत्व असतो. म्हणजे काय असतं? तुला सांगितलं बाप म्हणजे तत्व असतं, बापगी पाहिजे नसतो. आई म्हणजे तत्व असतो, माता तत्व, बायको तत्व असतं. लग्न काय करू नको, बायको तत्व असतो. ते असलेलंच बरं, तत्व असलेलंच बरं म्हणले. ते ते प्रत्यक्ष आली तर फार प्रॉब्लेम आहे. बायको तत्व होऊ शकत नाही, प्रत्यक्ष पाहिजे. पिता तत्व होऊ शकत नाही, प्रत्यक्ष पाहिजे. माता तत्व होऊ शकत नाही, प्रत्यक्ष पाहिजे. मुलगा पुत्र तत्व होऊ शकत नाही, प्रत्यक्ष पाहिजे. मुलगी तत्व होऊ शकत नाही, प्रत्यक्ष पाहिजे. मग गुरुनी काय खाल्लाय की त्याला गुरुतत्व म्हणून बाजूला करायचं? काय इथे सगळ्यांचं म्हणजे पोलपट्टी निघते. हे कपटी कपटी लोक असतात. कलियुगामध्ये सगळे कपटी लोक असतात. ते आपला पैसा कमवण्यासाठी, याच्यासाठी ते जे शास्त्र आहे म्हणा, शास्त्राला ते हे करतात. ऋभू ऋषींना विचारलं की तुम्हाला सद्गुरूला कशाला शरण गेले तुम्ही? ते म्हणले नाही, गुरु परंपरा ही अक्षुण्ण राहिली पाहिजे, गुरु परंपरेचं रक्षण झालं पाहिजे, म्हणून म्हणाले मी. आणि सद्गुरूंच्या ठिकाणी एवढं ज्ञान असतं, एवढा आनंद असतो, त्यांचं एवढं कार्य असतं, ते आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, म्हणून त्यांनी तिकडे गेलं. तेव्हा दत्तात्रेयांच्या सद्गुरूंचं नाव काय होतं? ऋभू ऋषी. त्यांना पुढे त्यांचं नाव श्री ऋभुक्षानंद, आपल्या संप्रदायात आनंद असं लावतात, तसं नुसतं ऋभू ऋषी होते. पण पुढे ऋषी मुनींनी त्यांना नाव दिलं ऋभुक्षानंद. का? तर ते एवढे क्षमाशील होते. ऋभूच्या पुढे त्यांनी क्ष लावला, क्षमेतला क्ष. तर ते क्षमा करण्यामध्ये फारच पराकोटी होते. आणि म्हणून सगळ्या ऋषी मुनींनी त्यांचं नावाचा विस्तार केला. श्री ऋभुक्षानंद, श्री ऋभुक्षानंद असं त्यांचं नाव ठेव, नुसतं ऋभू नाही. म्हणून पराकोटी क्षमा करणार, त्याला क्ष जोडला त्यांच्या नावाला आणि ऋभुक्ष आनंद असतो. म्हणजे या ऋभू ऋषींची एक कथा आहे म्हणा. महर्षी ऋभू हे ब्रह्मदेवाच्या मानस पुत्रापैकी एक होते. ऋभू ऋषी ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होते आणि त्यांनी कैलास पर्वतावर मोठं तप केलं होतं. आता बघा, इथे सुद्धा लोक काय म्हणतात, मी शंकराला गुरु मानतो, मी दत्ताला गुरु मानतो. काय तसं आता हे बघा, त्यांनी काय म्हणलं की ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होते, तरी त्याने कैलासावर जाऊन मोठं तप केलं आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं. आता भगवान शंकराला प्रसन्न करून झालं, मोर दॅन सफिशियंट झालं ना. आता कशाला पाहिजे? आता तुम्हाला गुरु वगैरे कशाला पाहिजे? तुम्हाला प्रत्यक्ष शिवानी दर्शन दिलं. इथे तर लोक म्हणतात की आम्हाला शिवानी दर्शन वगैरे नाही दिलं, पण मी शंकराला गुरु मानतो, मी दत्तात्रेयाला गुरु मानतो. अरे तू नुसतं मानतो, त्याला तर दर्शन दिलं प्रत्यक्ष शंकराने प्रसन्न करून घेतलं तपश्चर्याने. आणि भगवान शंकराने त्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान दिलं. भगवान शंकराने त्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान दिलं आणि हे मोठे ब्रह्मज्ञानी होते आणि नित्य ब्रह्मस्वरूपात ते रममाण करणारे होते, रममाण असणारे. परंतु
हा परंतु खूप महत्वाचा आहे. ते ब्रह्मस्वरूप त्यांनी जाणलं होतं, ते ब्रह्मस्वरूप झाले होते. मग काय एवढी त्यांना येऊन पडली होती, आपण म्हणतो ना की परत तू सद्गुरूला शरण जाणे, काही कारण होतं का? अहो प्रत्यक्ष शंकराचं दर्शन झालंय, काही गरज आहे का? नाही, परंतु गुरु शिष्य परंपरेचे रक्षण व्हावे, गुरु शिष्य परंपरेचे रक्षण व्हावे म्हणून त्यांनी स्वतःला गुरु मर्यादा घालून घेतली, सद्गुरु मर्यादा घालून घेतली. आणि पूर्ण आत्मज्ञानी असूनही, शिवाकडून ज्ञान प्राप्त करूनही आत्यंतिक श्रद्धा भक्तियुक्त होऊन, बघा हे महत्वाचं आहे, शिवाकडून ज्ञान प्राप्त केलं असतं तर कोणी एकदम अहंकारी झाला असता. तुम्ही काय शिकवणार मला? मी शिवाकडून प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करून घेतलंय, सद्गुरूंना सांगितलं असतं, तुम्ही काय शिकवणार? पण तसं नाही म्हणा, प्रत्यक्ष शिवाकडून ज्ञान प्राप्त करूनही आत्यंतिक श्रद्धा भक्तियुक्त होऊन, ते अत्यंत श्रद्धा आणि भक्तियुक्त झाले आणि त्यांनी आपल्या थोरल्या बंधूला सनत सुजात याला शिष्य भावाने शरणागती दिली, शिष्य भावाने शरणागती दिली. तेव्हा दत्तात्रेयांचे पिता अत्रि ऋषी यांचे सद्गुरू सुद्धा सनत सुजात हेच होते. अत्रि ऋषींचे सद्गुरूही सनत सुजात हेच होते. अत्रि ऋषी आणि महासती अनुसूया यांनी ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांची आराधना तपश्चर्या केली आणि ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव त्यांना प्रसन्न झाले. मग तेवढ्यावर ते नाही म्हणाले की झाले आता प्रसन्न, तिन्ही देव आले, बघा आणखी काय पाहिजे आता? गुरु कशाला, सद्गुरू कशाला पाहिजे? ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांना वरदान दिले, वरदान पण दिले. तरी अत्रि ऋषी, काय गरज होती का? आजकालच्या भाषेत म्हणत सनत सुजात ऋषींना सद्गुरू म्हणून शरण गेले. बोला पुंडरीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव महाराज की जय. काय शिवानी त्यांना प्रसन्न होऊन तिन्ही देव, आधी शिवानी प्रसन्न झाली, त्रिदेवांची आराधना केली, ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव प्रसन्न झाले, त्यांना वरदान दिलं. तरी अत्रि ऋषी सनत सुजात ऋषींना सद्गुरू म्हणून शरण गेले. याचा अर्थ काय? याचा अर्थ सुज्ञ जाणतात आणि अज्ञ जाणत नाहीत. जे अज्ञ आहे ते जाणत नाही, सुज्ञ आहे ते जाणतात. म्हणून हल्ली काही लोक स्वतःला शिवाचे भक्त म्हणतात. बस भगवान शिव आमचे गुरु आहे आणि हयात मनुष्यधारी सद्गुरूला शरण जात नाहीत. हे काय मनुष्य देहधारी आहे? काही लोक भगवान दत्तात्रेयांना गुरु मानतात. आमच्याकडे एक आला होता, म्हणलं मी काय म्हणलं तुम्ही मग येणार का आमच्या संप्रदायात? तर म्हणलं तसं मी येईन. म्हणलं मग काय दीक्षा घेणार का? नाही नाही म्हणलं मी दत्तात्रेयांना गुरु मानतो, दत्तात्रेयांना गुरु मानतो. पण म्हणलं मग स्वामी समर्थांनी सांगितलं काय की होऊन गेलेले जे गुरु असतात त्यांना त्यांना गुरु मानता येत नाही, हे त्यांनी सांगितलं. मग तो काय बोलला, पण नाही नाही ते स्वामी समर्थांचं वगैरे आम्हाला काय त्याचं काय करायचं नाही असं म्हटल्यावर मी त्याला एवढं रागवलो, तो पळून गेला. म्हणजे हा पळायलाच पाहिजे, हा इथे राहायलाच नको, 1 मिनिट पण नाही राहायला पाहिजे. तो पळून गेला, त्याला ते काही सांगता आलं नाही, तो गेला. तेव्हा भगवान दत्तात्रेयांना गुरु मानतो. हयात सद्गुरूंकडून अनुग्रह न घेता स्वतः ग्रंथ वाचन करून ज्योतिष शिकून सगळे सगळे त्यांना ज्योतिषही शिकतात, ते वास्तुशास्त्र शिकतात, ते पत्रिका बघणं शिकतात, सगळं शिकतात. काय जॅक ऑफ ऑल ट्रेड्स अँड मास्टर ऑफ नन असे होतात. सगळं काही ज्ञान प्राप्त करून घेतात, ह्याचं ज्ञान त्याचं ज्ञान त्याचं ज्ञान. आणि मुख्य सद्गुरूंना शरण जात नाही, हयात सद्गुरूंना इतरांनाही ज्ञान देतात, मार्गदर्शन करतात, पुस्तकं लिहितात. मी म्हणलं त्याला तुम्ही काय करता मग सध्या, तुम्ही सर्व्हिस काय करता? नाही म्हणलं सर्व्हिस नाही करत मी म्हणले पुस्तकं लिहितो, अनेक लोकांना मी मार्गदर्शन करतो. मग त्याच्याकडनं पैसे घेता? हो म्हणले पैसे घेतो. म्हटलं झालं ठीक आहे. सद्गुरू शिष्य परंपरेच्या मर्यादाचे रक्षण तर ते करत नाहीतच, उलट त्यांचं उल्लंघन ते करतात.
तेव्हा त्यांना ऋभू ऋषींचं हे सांगायला पाहिजे. ऋभू ऋषींचं हे कथानक सांगायला पाहिजे. ऋभू ऋषींचं उदाहरण सांगायला पाहिजे. अत्री ऋषींचं उदाहरण सांगायला पाहिजे. दत्तात्रेयांचं उदाहरण सांगायला पाहिजे की ऋभू ऋषी, अत्री ऋषी, दत्तात्रेय हे सर्व सद्गुरूंना शरण गेले आणि त्यांना त्याच्यावरून जर त्यांना काहीतरी डोक्यात प्रकाश पडला, काही उपरती झाली तर म्हणले झाली, नाहीतर त्यांना उपरती करून घ्यायचीच नाही. म्हणले स्वतः भ्रमात राहून अनेकांच्या ठिकाणी भ्रम निर्माण करणे. अहो ते तर सोडा म्हणा, इतर लोक, बाहेरचे लोक, पण कधी कधी आपल्या संप्रदायातले लोक, आम्हाला सद्गुरू मानणारे लोक ते म्हणत नाही पण असं आहे, ते बरोबर सांगतात, अमकं करतात तमकं करतात. अरे लेका, झालं मग पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. काय तुझी भक्ती ही म्हणाले काय, तुझी भक्ती ही बरोबर नाही. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण तशी नाही म्हणा तुझी भक्ती. तू पण असा ऑफ ऑल द पर्सन्स तू असं म्हणतो, मग तर झालंच म्हणले, मग काहीच करायला नको. तूही त्याच्यामध्ये भ्रमामध्ये गेला. मग आता एवढं आम्ही सांगतो तुला, एवढं ज्ञान सांगतो, एवढे तरी तुला ते कसं कळत नाही मला. म्हणून ऋभू ऋषींनी सनत सुजात यांच्याकडून संप्रदायाने चालत आलेला मंत्र, सद्गुरु भक्ती आणि ज्ञान प्राप्त केलं आणि ते प्रेमानंदाच्या सहस्थितीत राहू लागले. ते आत्मरतीमध्ये निमग्न होऊन विदेही अवस्थेत ते राहले. ते कुठेही पडून असत ना, शरीर हेच त्यांचं घर होतं. त्यांचा काही फ्लॅट वगैरे काय तुमचा पत्ता काय हो, नाही म्हणले शरीर हेच आमचं घर आहे, फ्लॅट नंबर सो अँड सो आमचं शरीर. पण हे घर मग काय म्हणलं, चांगलं आहे, चलता फिरता डाकघर. काय पूर्वी होते चलता फिरता डाकघर असायचे, ही पोस्ट ऑफिस ऑन व्हील. तसं म्हणाले आमचा देह आहे ना, हेच आमचं घर आहे, हे चालतं फिरतं असतं. म्हणले बरं आहे, जिथे गेलो तिथे घर, तिथे झोपायचं, तिथेच राहायचं त्या घरात. त्यांनी राहण्यासाठी कुटी बांधली नव्हती. आकाश मंडप पृथ्वी आसन. तुकाराम महाराज काय म्हणतो, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, क्रीडा करी, वृक्षवल्ली अमा सोयरे, वनचरे पक्षी सुस्वरे आळवी. तेव्हा म्हणाले अशी त्यांची अवस्था होती. पण शिष्यांची आठवण मात्र त्यांना असायची. मग एक दिवस ते सहज फिरता 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 महर्षी ऋभू ऋषी किंवा ऋभुक्षानंद एक दिवस पुलस्त्य ऋषींच्या आश्रमाजवळ आले. पुलस्त्य ऋषींच्या आश्रमाजवळ आले. तिथे पुलस्त्य ऋषी यांचा पुत्र निदाघ वेदाध्ययन करता, वेदाच्या ऋचा म्हणत होता, पाठ करत होता. सर्व पाठांतर त्याच चाललं. तेव्हा त्यांनी बघितलं की ऋभू ऋषी महर्षी आहेत हे पुढे, आणि असं त्यांना पाहिल्यावर कोणीतरी महान व्यक्ती आहे, त्यांच्या पुढे येऊन त्यांना नमस्कार केला. पण ऋभू ऋषींनी जाणलं की हा जरी वेदांचं नुसतं पठण करतोय, तरी हा मुलगा मेधावी आहे, की हा मुलगा काहीतरी करू शकतो, गट्स याच्यात काहीतरी आहे म्हणा, असं हा काहीतरी करू शकतो. आणि म्हणून महर्षी ऋभूंना त्याची दया आली. अरे एवढा हुशार मुलगा, आपण म्हणतो एवढा हुशार मुलगा, आणि तू कुठे जातोय? अरे म्हणले म्युन्सिपालिटी स्कूलमध्ये. अरे नाही, तुला चांगल्या मोठ्या स्कूलमध्ये जायला पाहिजे. तसं ऋभू ऋषींनी त्यांची दया आली. आणि एवढा हुशार मुलगा, पण केवळ वेदाचं पठण चालू आहे, पण याला ज्ञान प्राप्ती झालेली नाही अजून त्याला सद्गुरूंकडून ज्ञान प्राप्ती झालेली नाही, आत्मज्ञान प्राप्ती नाही झाली. तर सगळं फुकट आहे म्हणाल. केवळ वेद पठण आणि योग याग करून म्हणाले हा आपले अमूल्य जीवन व्यर्थ दवडीत आहे. नुसता वेद पठण करतो, काहीतरी योग करतो, कुंभक करतो, प्राणायाम करतो, अमुक करतो, सर्व जीवन व्यर्थ दौडत आहे.
आणि अशी त्याची दया येऊन ते त्याला म्हणाले, अरे बाबा, या अमूल्य जीवनाचा खरोखर पूर्ण आणि वास्तविक लाभ, हे अमूल्य जीवन आहे, याचा पूर्ण आणि वास्तविक लाभ करून घ्यायचा असेल तर आत्मज्ञान प्राप्तीच करून घ्यायला पाहिजे. त्याला स्पष्ट सांगितलं. अमूल्य जीवन फुकट जायचं नसेल तर सद्गुरूला शरण जाऊन आत्मज्ञान प्राप्ती करून घ्यावी लागेल. मनुष्य जीवनाचं परम ध्येय म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करणं हेच आहे. आत्मज्ञान प्राप्तीशिवाय मुक्ती नाही आणि भक्ती नाही आणि परमानंद प्राप्ती तर अजिबात नाही. असंच म्हणाले, सद्गुरूशिवाय आत्मज्ञान नाही, आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही, परमानंद प्राप्ती नाही आणि सद्गुरूशिवाय आत्मज्ञान नाही. तेव्हा वेद संपूर्णपणे पाठ केले, योग समाधी जरी साधली तरी आत्मज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्तीचं संपादन केलं नाही तर ते वेद पठन आणि तो योग निरर्थकच होतो, निरर्थक होईल. म्हणून हे निदाग, तू आत्मज्ञान संपादन करून घे. त्याला सांग, तू आत्मज्ञानी हो, तू आत्मज्ञान संपादन कर, त्याच्यासाठी तुझा जन्म आहे. तेव्हा त्या निदागाने त्या महर्षी रघूंची प्रेमपूर्ण ओजस्वी वचनं ऐकली आणि निदागाची जिज्ञासा जागृत झाली. अरे काय काय म्हणतायत, आत्मज्ञान म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, तो कसा कसा भेटेल, सद्गुरू म्हणजे काय, सद्गुरूला शरण जायला पाहिजे. त्याची जिज्ञासा जागृत आणि तो रघूंना शरण गेला सद्गुरू म्हणून. रघु ऋषीला तो शरण गेला सद्गुरू म्हणून. ही एवढी ज्ञानी व्यक्ती कोणी सापडणार. आणि तो आपल्या पित्याचा आश्रम सोडला त्याने आणि तो त्यांच्याबरोबर भ्रमण करू लागला. तो असं नाही म्हणाला की माझे पिता आहे, माता आहे, अमका आहे, मी त्याला कसं सोडू आणि कसं मी तुमच्याबरोबर येऊ, असं नाही बोलला. आपल्या पित्याचा आश्रम सोडून त्याच्याबरोबर भ्रमण करू लागला. त्याची नम्रता, त्याचा सेवाभाव, त्याची तत्परता आणि त्याचा त्याग बघून महर्षींनी त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. मग आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी त्याची पात्रता असावी लागते. आणि पात्रता आहे की नाही हे सद्गुरू बघत असतात, त्याची परीक्षा घेत असतात आणि त्याची जेव्हा पात्रता होते तेव्हा त्याला ते आत्मज्ञान देतात. महर्षींनी त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्याच्या ठिकाणी आत्मज्ञान स्थिर झालेलं पाहून त्यांनी त्याला आज्ञा केली की निदाग, आता घरी परत जा. त्याने असं नाही सांगितलं की जा अरण्यात जा, गुहेत बस आणि ते काय षटचक्र त्याचं भेदन कर आणि योग याग कर, असं नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं बघा, ही ही कथा किती जुनी आहे हो. जेव्हा नुकतीच सृष्टी निर्माण झालेली होती, सृष्टीला सुरुवात झालेली होती, तेव्हाची गोष्ट आहे. आणि तेव्हा तेव्हा सद्गुरू ऋभू ऋषी त्याला काय म्हणतात, तू आता घरी जा, तुला मी आत्मज्ञानाचा उपदेश केलाय, तुझ्या ठिकाणी ते आत्मज्ञान स्थिर झालं, तू घरी जा आणि काय कर, तर कोणाला वाटेल की तो काय मोठं प्रवचन कर, अमुक कर, टमक कर, काही मोठा मोठा माणूस हो, असं नाही. तर त्यांनी सांगितलं आता घरी परत जा आणि गृहस्थाश्रम धर्माचा अवलंब कर. आमच्या महाराजांनी आम्हाला सांगितलं की म्हणाले आता तुला लग्न करायला पाहिजे. आम्ही वैराग्याबद्दल बोलायला लागलो. एका भाषणात आम्हाला महाराजांनी बोलायला सांगितलं. आम्ही म्हटलं वैराग्य आलं पाहिजे. महाराज मला तर वैराग्य नाही, कसं माझ्याकडनं भक्ती मार्ग होईल. तर महाराज त्यांनी उत्तर दिलं, वैराग्याबद्दल ते काही बोललेलं नाही. ते म्हणले तुला आता तुझं लग्न करायचं. सगळ्यांनी सांगितलं अरे याचं लग्न करायचं. बघा कसा सत्पुरुष एकच बोलतात सरस. आता घरी जाऊन काय सांगितलं निदागा, आता घरी जा आणि त्या रघु ऋषीने त्याला सांगितलं की गृहस्थाश्रम धर्माचा अवलंब कर, लग्न कर, माझ्या आज्ञेचं पालन कर, ही माझी आज्ञा समज. नाही मग मला ते उर्वशी पाहिजे, नंबर पाहिजे, तसलं नाही म्हणले काही चालणार. तुला जी मिळेल चांगली त्यातल्या चांगली मुलगी ती करून त्या माझ्या आज्ञेचं पालन कर, गृहस्थाश्रम कर. तेव्हा गुरुदेवाची आज्ञा मिळाल्याबरोबर निदाग आपल्या पित्याकडे आला
त्यांनी त्याचा विवाह करून दिला. म्हणजे भक्ती मार्गात ते विवाह झाला तर मग ते हे नाही होणार का, अडचण नाही होणार का? मग त्याला वैराग्य कसं येणार? ते नाही म्हणत. गृहस्थाश्रमात गृहस्थाश्रमातच भक्ती मार्ग करायचा असतो. त्याचा विवाह करून दिला. त्यानंतर देविका नावाच्या नदीच्या तटावर वीरनगरच्या जवळ एका उपवनात निदागने आपला आश्रम तयार केला. आता बायको आली तर तिच्यासाठी घर पाहिजे, आश्रम तयार केला. आणि तिथे आपल्या पत्नीसोबत तो गृहस्थाश्रम धर्माचे पालन करीत राहिला. आणि तिथे त्यांनी तो कर्मयोग परायण झाला. आणि तिथे तो कर्मयोगामध्ये मग्न होऊन राहिला. कर्मयुगामध्ये तो आणि भक्तीमध्ये मग्न होऊन राहिला. मग असा बराच काळ लोटला. काय बराच काळ लोटला. आणि ऋभू ऋषींना म्हणजे सद्गुरूंना आठवण झाली. भक्ताला आठवण होईल का नाही सांगता येत. तो आपल्या संसारात रमलेला असतो. परंतु ऋभू ऋषींना आठवण झाली आणि जनकल्याणाचं कार्य करण्यासाठी ते आपल्या शिष्याकडे जाऊन पोहोचले. सद्गुरू संत सत्पुरुष काय करतात? सर्व जनाचं कल्याण व्हावं याच्यासाठी कार्य करतात. हेच ते करतात म्हणा. ते आपल्या शिष्याकडे जाऊन पोहोचले. तेव्हा सद्गुरू ज्याचा एकदा स्वीकार करतात त्याला कधीच सोडत नाही. तो सोडून जातो त्याच्या वाईट लक्षणांनी. तेव्हा ते बली वैश्वदेवाच्या समयी निदागच्या द्वाराजवळ येऊन पोहोचले. तेव्हा निदागने त्यांना ओळखलं तर नाही, तरी पण गृहस्थाश्रमाचे नियम त्याला माहित. गृहस्थाश्रमाच्या नियमानुसार अतिथी भगवंतच असतो असं समजून त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांनी त्याला ऋभू ऋषींना भोजन दिलं. आधी भोजन देऊन तृप्त केलं. आणि शेवटी ऋभू ऋषींना प्रश्न केला, काय परिप्रश्नेन सेवया, सद्गुरूंची सेवा कशी करायची? तद्विधी प्रणिपातेन, त्यांना नमस्कार करून, परिप्रश्नेन सेवया, त्यांना प्रश्न विचारून याची सेवा करून. प्रश्न केला की महाराज आपण भोजनाने तृप्त झालात ना? आता आपण विचारतो ना, जेवण झाला तृप्त झालात ना, मग आपण कुठे राहता, कुठून आलात आणि कुठे जाण्याची इच्छा आहे? भोजनाने तृप्त झालात ना, आपण कुठे राहता, कुठून आलात आणि कुठे जाण्याची इच्छा आहे? आता ते महाज्ञानी त्यांनी साधं उत्तर थोडी दिलं. ते थोडी सर्वसाधारण माणूस काय म्हणाले, तर मी मुंबईत राहतो. हा, तुमचं भोजन फार चांगलं होतं, मला एकदम तृप्ती झाली. कुठे राहता? हा, मुंबईत राहतो. कुठून आलात? तर मी म्हणाले असं घाटकोपर, मग तिकडे हे असं करत करत आलो. आणि कुठे जाण्याची इच्छा आहे, आता कुठे जाणार तुम्ही ते विचार. तर ते म्हणतील की आता बघूया, मित्र वगैरे आहेत त्यांच्याकडे जाऊ. अशी उत्तर साधारण माणसांनी दिली असती. पण महर्षी ऋभूंनी काय उत्तर दिलं हे खूप महत्वाचं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरू जे ज्ञान देतात म्हणजे ते महत्वाचं. महर्षी ऋभूंनी काय सांगितलं? आपल्या भक्त कृपा वत्सल स्वभाव त्यांचा, ही भक्तावर दया कृपा करावं. कृपा कशाने होईल? ज्ञानाचा उपदेश दिल्यानेच होईल. स्वभावाप्रमाणे ज्ञानोपदेशात्मक उत्तर दिले. ते काय म्हणाले, हे ब्राह्मणा, म्हणाले तहान आणि भूक कोणाला लागते? तहान आणि भूक कोणाला लागते? जरा विचार करून बघ. तर तुला कळेल की तहान आणि भूक हे प्राणांना लागते. तुझ्या शरीरात जे प्राण आहेत त्या प्राणांना तहान लागते आणि भूक लागते. मग मी प्राण नाहीये, मी तर प्राण नाहीये. मग मी प्राणांचे व्यापार बघणारा आहे. बघा, बघणारा काय सांगितलं? प्राणांचे व्यापार बघणारा म्हणजे संसारात, हा देह संसारात आहे आणि देहाकडे ते बघतात संसार म्हणून. तर म्हणाले प्राणांचे व्यापार बघणार आहे. आणि जर भूक तहान मला लागतच नाही, भूक तहान मला लागतच नाही, मग खरंच लागत नाही का? लागते. पण ते कोणाला लागते इथे खरी गोम आहे.
ते म्हणले भूक तहान ही प्राणाला लागते, मला थोडी लागते. मी काही प्राण थोडी आहे. मी प्राण नाही, भूक तहान तर प्राणाला लागते. आणि मी प्राण नाही काय. तर मी कोण आहे? प्राणांचे व्यापार बघणार आहे. मग मी प्राण नाहीये तर मला भूक तहान कशी लागणार? कसं उत्तर दिलं? भूक तहान मला लागतच नाही, प्राणाला लागते. मग तृप्ती अतृप्तीचा अनुभव मी कसा सांगू? कारण तृप्ती कोणाला होते? अन्न खाल्ल्यानंतर तृप्ती हे मनाला होते. मन कसं तृप्त झालं. कालची भाजी खूप चांगली होती हो, आजची पुरणपोळी खूप चांगली होती. हे कसं, हे मनाला सुख होतं, सुख होतं, मन तृप्त होतं. वा वा, खरंच मस्त आहे तृप्तीचा अनुभव. तर म्हणाले प्राणाला लागते भूक तहान, मग तृप्ती अतृप्तीचा अनुभव मी कसा सांगू? तृप्ती अतृप्ती मनाला होते, मी मन नाही आहे. अस्वस्थता आणि तृप्ती हे मनाचे धर्म आहेत. स्वस्थता आणि तृप्ती हे मनाचे धर्म आहेत, आणि मी तर मन नाही आहे. मग मी कोण आहे? मी आत्मा. मी आत्मा आहे. या मनाहून व त्याच्या सर्व धर्माहून मी अत्यंत वेगळा, पृथक आहे. मी आत्मा आहे. मी बघणार आहे, मनाला बघणार आहे, इंद्रियांना बघणार आहे, विषयांना बघणार आहे, जेवणाला भोजनाला बघणार आहे, तृप्ती अतृप्तीला बघणार आहे. पण मी तो नाहीये, तो मी नव्हेच. हे सगळं जेवण गिवण करून ते म्हणतात तो मी नव्हेच. तेव्हा मी आत्मा या मनाहून आणि त्याच्या धर्माहून अत्यंत वेगळा, पृथक आहे. आता नंतर प्रश्न तू विचारला, मी कुठे राहतो आणि मला कुठे येणे जाणे करायचे आहे. याचे उत्तर काय आहे? आत्मा आकाशाप्रमाणे सर्वगत आहे, सर्वकडे राहतो. आत्मा सर्वगत, आधीच जाऊन बसलाय सगळ्या ठिकाणी, सर्वगत आकाशाप्रमाणे. मग त्याची येणे जाणे होते का? नाही. आकाश आलं आणि गेलं असं होतं का? आपण म्हणतो आभाळ आलं वगैरे, आभाळ येत नाही, आभाळ ढग येतात. तेव्हा त्याचे आकाशाचे जसं येणं जाणं होत नाही, तसं आत्मा सर्वगत आहे, सर्व ठिकाणी आहे, त्याचं येणं जाणं होत नाही. सदा संचला येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. वसे हृदयी देव तो जाणैसा, नभाचे परी व्यापकू जाण तैसा. सदा संचला येतना जात काही, तया वीण कोठे रिता ठाव नाही. मग मी येतो आणि जातो, कोणत्याही एका स्थानात राहतो. मी मी न येतो न जातो, न कुठल्या एका स्थानात राहतो. मी सर्वगत आहे. मग मला येणं जाणं नाही. मज येणे जाणे नाही, मी असेन ते ते तेव्हा. आणि माझ्या तृप्ती अतृप्तीबद्दल प्रश्न केला, त्याचं उत्तर आहे तृप्ती अतृप्ती देणारे हे सर्व शब्द स्पर्श रूप रस गंध आदी विषय हे सतत बदलणारे आहे म्हणाले. अहो काही काही वेळा आमच्या मंडळी म्हणतात, आता त्याच दुकानातून भाजी आणली, तीच भाजी, तोच झुणका, तेच हे सगळं. मग काल तेव्हा एक दिवस ती म्हणते की हा झुणका ना आजचा झुणका, आजचा हे ना खूप चांगलं होतं, आजची भाजी इतकी सुंदर होती. ती म्हणाली एवढी छान होती बघा. आणि दुसऱ्या दिवशी त्याच दुकानातून तीच भाजी, तेच डाळिंब्या आणल्यानंतर ती काय म्हणते, छे छे, कालच्यासारखं नाही म्हणत, कालच्यासारखी मजा नाही आली. अरे काय, परवा तुम्ही पेढा दिला होता ना तो चांगला, आज दिला ना ते मजा नाही आली. अरे तुझं हे बदललंय म्हणाले, हे विषय बदलतात, तृप्ती अतृप्ती बदलतात, आणि हे पदार्थ हे तृप्ती अतृप्ती ठरवतात. तर कधी तृप्ती करणारे पदार्थ कधी अतृप्तिकर ठरतात, तर कधी अतृप्ती करणारे पदार्थ तृप्तिकर ठरतात. म्हणून अशा विषम स्वभावाच्या असलेल्या पदार्थावर कधीच आसक्ती ठेवू नकोस.
हे बदलणार आहे म्हणा. याच्यावर आसक्ती, या संसारातल्या कुठल्या विषयांवर आसक्ती ठेवू नकोस. या पदार्थावरून दृष्टी वळवून, सगळ्या पदार्थाची दृष्टी काढून, हे अनात्म वस्तू आहे, म्हणजे आत्मा नाही, अनात्मा दूर करून आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपात स्थिर राहा. मग आत्मस्वरूपात कसा स्थिर होशील? म्हणजे आधी तू कार्यात स्थिर हो. कार्य स्थिर झाला की ज्ञान तुला मिळेल. ज्ञानात स्थिर हो, प्रेमात स्थिर हो, आणि मग आत्मस्वरूपात तू विचारणार नाही, आपोआपच स्थिर होशील. ते आपोआप आहे. म्हणून हे सर्व संसारी लोक मायेच्या चक्रात पडून आपल्या स्वरूपाला विसरले आहेत. सतत माये, सतत संसार. तू या मायेवर विजय प्राप्त कर. आणि महर्षींनी अशी अद्भुत ज्ञानवचन ऐकून निदाक त्याच्या चरणावर एकदम कोसळला. काय अद्भुत ज्ञान आहे, असं म्हणून तो एकदम त्यांच्या चरणावर कोसळला. मग त्यांनी सांगितली, आपली ओळख सांगितली, की मी तुझा गुरु, सद्गुरू आहे, रुबू आहे. बरीच गॅप पडली होती, तू विसरला, मी विसरलो नाही. मी तुझे सद्गुरू रुबू ऋषी आहे. मग निदाग प्रसन्न झाला आणि ऋषी तिथून निघून गेले. तेव्हा म्हणाले, असं या कथेचं आपण, सद्गुरू शिष्य परंपरेचं महात्म्य या कथेच्या निमित्ताने आपणास सांगितलं. काय सद्गुरू शिष्य परंपरा केवढी भारी आहे, आणि पूर्वीपासून आहे, अगदी सृष्टीच्या सुरुवातीपासून. तेव्हा याच्यावर श्रद्धा विश्वास ठेवावा आणि सद्गुरूंच्या कार्यात लोटून द्यावं. का मागे बघू नको, मागे बघ, काही नाही होणार म्हणतो, सगळं तो चांगलं सगळं. तेव्हा असं सर्वांचं कल्याण व्हावं, एवढं सांगून आज पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्त.